आजकाल ऑफिसमध्ये किंवा कॉलेजला जाताना घरगुती डबा घेऊन जाण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. त्यामुळे बाहेरून जेवण पार्सल मध्ये घेणं, ऑनलाईन मागवणं या गोष्टींचं प्रमाण वाढलंय. यात पोटाची भूक तर भागते, पण निसर्गात जो कचरा वाढतोय त्याचं काय? ही तर तुमची सोय झाली, पण या सोयीच्या जेवणासोबत येतो पॅकेजिंगचा कचरा. प्लास्टिकचे डबे, रॅपर्स, पिशव्या, कप, चमचे या सर्व गोष्टींचा कचरा एका दिवसाचा वाटतो, पण निसर्गात त्याचा परिणाम वर्षानुवर्ष होत राहतो. 2019 मध्येच जगभरात सुमारे 353 दशलक्ष टन प्लास्टिकचा कचरा तयार झालाय आणि त्यात सुमारे 40% कचरा फक्त पॅकेजिंगचा असतो. त्यातील प्लास्टिक रिसायकल होईल असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात शेवटी फक्त 9% प्लास्टिकच रिसायकल होतं. उरलेला कचरा लँडफिल मध्ये जातो, जाळला जातो. म्हणूनच दरवर्षी जवळपास 20 दशलक्ष टन प्लास्टिकचा कचरा नद्यांमध्ये आणि समुद्राच्या तळापर्यंत जातो. मंडळी, उपाय खूप साधा आहे. बाहेरून जेवण घ्यायचं असेल तर स्टील किंवा काचेचा डबा आणि बाटली वापरा. ही सवय लावा. जिथे शक्य असेल तिथे पॅकिंग जेवण घेताना माझ्या डब्यात द्या असं सांगा आणि ऑनलाईन ऑर्डर करताना एक्स्ट्रा पॅकेजिंग नको अशी नोंद करा. हा बदल छोटा वाटेल, पण निसर्गासाठी खूप मोठं पाऊल ठरेल. आणि फॉलो करा इतिपूर्ण.